शिवभोळा चक्रवर्ती, शिवभोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती, वाचे वदता शिवनाम, तयान बाधी क्रोध काम, धर्म अर्थ काम मोक्ष, शिव देखता प्रत्यक्ष, वाचे वदता शिवनाम, तयान बाधी क्रोध काम, एक जनार्दनी शिव, एका जनार्दनी शिव, निवारी कळिकाळाचा भेव, वाचे वदता शिवनाम, तयान बाधी क्रोध काम, समचरणं सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं, जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनानां, तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांची या, त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका केला सराना, शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा, मुकुटी झळाळी, कारुण्य सिंधो भव दुःखहारी, तुझ विन शंभो मज कोण तारी रे प्रभो, मज कोण तारी रे, लोकाभिरामं रणरंगधीरं, राजीवनेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरं, श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये, मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये, हे दुख भंजन मारुतिनंदन, सुन ले मेरी पुकार, पवन सुत बिनती वारंवार, पवन सुत बिनती वारंवार, अष्टसिद्धिनो निधि के दाता, दुखियों के तुम भाग्य विधाता, सिया राम के काज सवारे, बिनती वारंवार, पवन सुत बिनती वारंवार, हे दुख भंजन मारुतिनंदन,
जयांचे केल्या स्मरण, होय सकल विद्यांचे अतिकरण. तेची बंधू श्री चरण श्री गुरूंची ते नमस्कारोनी आता. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी या 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 वारकरी संतांच्या. शिवभोळा चक्रवर्ती, शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. वाचे वदता शिवनाम, तयान बाधी क्रोधका. सेवेकरता निवडलेला अभंग दक्षिण काशी पैठण पीठाधीश्वर शांती ब्रह्म संत श्रेष्ठ एकनाथ महाराजांचा असून या अभंगाच्या द्वारा शांती ब्रह्म संत श्रेष्ठ एकनाथ महाराज आशुतोष भगवान श्री भोलेनाथांचं, भगवान श्री महादेवाचं स्वभावाचं वैशिष्ट्य सांगतात. संत एकनाथ महाराज म्हणतात, कसे आहे माझे शिव? भोले आहेत. तो नाम ही उन्हीं का भोलेनाथ है. फक्त स्वभावाचंच वैशिष्ट्य सांगत नाही, माझ्या भगवान शिवाच्या नावात अद्भुत सामर्थ्य आहे. ज्याच्या मुखामध्ये शिवनाम आहे त्याला काम क्रोधाची बाधा होत नाही. म्हणून मी त्यांचे पाय चित्तामध्ये धारण केलेले आहे. स्वभावाचं वैशिष्ट्य सांगतात, नामाचं सामर्थ्य सांगतात, पुढे दर्शनातली ताकद सांगतात. दर्शनात काय ताकद आहे? फक्त भगवान शिवाला नजरेनं नुसतं बघितलं, दर्शन घेतलं लांबून, थोडा इफेक्ट स्ट्रोक पाहिजे. फक्त दर्शन घेतलं तर दर्शनाची फलश्रुती आहे, ज्याच्या करता ऋषी मुनी सिद्ध साधक आपलं संपूर्ण आयुष्यपणाला लावतात. कदाचित एका पुरुषार्थाची प्राप्ती होते, एकाची प्राप्ती होते, पण भगवान शिवाच्या दर्शनात 4 पुरुषांची फलश्रुती देऊन टाकली. घ्या त्याचं दर्शन. धर्माची प्राप्ती, अर्थाची प्राप्ती, कामाची प्राप्ती आणि अति दुर्लभ मोक्षाची प्राप्ती. स्वभाव, नाम, दर्शन, पुढे वर्णन केलं. भगवान शिवाची कृपा जर झाली, भगवान शिवाची कृपा जर झाली तर तुम्ही कळी काळाच्या भीतीपासून खूप दूर पर्यंत जाल. काळ तुम्हाला कुठल्याही प्रकारची बाधा करू शकत नाही. एवढी ताकद भगवान शिवाच्या कृपेमध्ये आहे, दर्शनामध्ये आहे, नामामध्ये आहे. आणि स्वभाव तर त्याचा कुणी जा भोलेनाथ. हे महात्म्य. विठाला विठाला अभंगावरती निरूपण करण्यापूर्वी अल्पसा हा परिहार देणं अगत्याचं आहे. भगवान प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शानं पावन झालेली भगवान महारुद्र बजरंग बलींच्या अत्यंत पावन क्षेत्रामध्ये तीर्थों के राज प्रयागराजाच्या या सर्व तीर्थ, प्रयाग तीर्थ घोडवड तालुका सिन्नर जिल्हा नाशिक, परमश्रद्धेय परमपूजनीय ब्रह्मलीन श्री गुरु सद्गुरु बुधनाथजी महाराज
यांच्या आशीर्वादाने परमश्रद्धेय परमपूजनीय प्रातस्मरणीय वैकुंठवासी निवृत्ती महाराज घोरवडकर यांच्या कृपा आशीर्वादाने सर्व तीर्थ प्रयाग तीर्थ चॅरिटेबल ट्रस्ट घोरवड समस्त ग्रामस्थ घोरवड आपल्या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या अनेक वर्षांची ही अद्भुत अलौकिक अशी परंपरा महाशिवरात्रीचा उत्सव आणि त्या उत्सवातील आजची ही माझी 4थ्या दिवसाची संकीर्तन सेवा तुम्हा सर्वांच्या संयोजन नियोजनाच्या मधून मला सूचित करण्यात आली। 4थ्या दिवसाचा ज्यांचा पहारा आहे त्या संयोजकांनी आजची ही सेवा मला सुचवलेली आहे। त्या निमित्तानं मला तुमच्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग प्राप्त झालेला आहे। माझे अत्यंत जिवलग मित्र, नाशिक जिल्ह्याचं नाही महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायातले सगळे युवा गुणी रत्न जे नाशिकच्या मातीनं महाराष्ट्राला दिले असे अत्यंत सुज्ञ तज्ञ आणि सदाचारी सद्गुणी रत्न इथे माझ्या कीर्तनामध्ये आहे। परममित्र गोरख महाराज गतीर, माझे अत्यंत जिवलग मित्र किरण महाराज लोहकरे, या मातीचा सुगंध, पहिल्या दिवसाची सेवा मला तर खूप आनंद झाला स्टेटस बघून तुमचं। रे जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसे, खूप छान। आणि बालवयापासून ज्यांना मी पाहतो, तुमच्या बालवयापासून, ती टेंभुरवाडी आहे तिकडे, त्या टेंभुरवाडीचे ना गावाचं, टेंभुरवाडीला उभं राहता येत नव्हतं, उंची कमी पडायची, पिढ्यानं की जमत नव्हतं, चौरंग असायचा आणि त्या चौरंगावरून बाबा पखवाज वाजवायचे आणि अशा पखवाजाचा प्रकाश पडला, असा किरण पडला की सगळा नाशिक जिल्हा पुलकित झाला त्यांच्या बोटांनी। परमश्रद्धेय प्रातस्मरणीय निवृत्ती महाराजांनी जी अनेक गुणवान मंडळी घडवली, आपण पाठीमागच्या 2 तारखेला त्यांचा मोठा पुण्यस्मरण सोहळा केला, बघितला मी, तर त्याच्यात ते अत्यंत लाडके आणि प्रभावित करणारे त्यांचे शिष्य किरण महाराज आणि माझ्या पाठीमागे या सगळ्या जनाबाई, मीराबाई, मुक्ताबाई, सखूबाई, सगळ्या खूप गोड। मला वाटलं कुठून बाहेर गावातून आलेत का, संस्था आहे का एखादी। मी यांना विचारलं, ते म्हटलं नाही आम्ही गावातल्याचे। एका गावात जर एवढ्या टाळकरी मुली असतील आणि मुलं असतील तर तुमचं गाव वारकरी संप्रदायाच्या बाबतीत सगळ्यात श्रीमंत गाव, हे लक्षात ठेवा। हे असा ड्रेस कोड घातलेले शक्यतो आयात करून आणावे लागतात। आयात म्हणजे पैसे देऊन आणावे लागतात, ठरवून आणावे लागतात, कारण त्यांना लांबचा येणं जाणं असतं। पण आता सगळ्या लेकी, ही लेकरं सगळी गावातली, याचं वैभव आहे, चोपदार, विणेकरी आणि खूप चांगल्या प्रकारची रामलखन साऊंड सिस्टीम। शिंगवे कोणतं? निफाड 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 शिंगवच ना? हो। तुझ्या गावात कीर्तन झालंय वाटतं माझं, तसं आहे की नाही? शिंगवा। आणि खूप श्रद्धेनं या पुण्यक्षेत्रामध्ये उपस्थित आपण असलेले सर्व भाविक भक्त, बाहेरगावने बरेच मंडळी आलेले असतील, कारण हे प्रयागराज तीर्थ आहे। हे काय? प्रयागराज तीर्थ आहे। त्याला उशीर झाला म्हणून ते इथं थांबलं। कुणाला? प्रयाग तीर्थाला। त्याला उशीर झाला म्हणून ते इथे आहे। त्याला बोलवलं होतं प्रभू श्रीरामाने, माझ्या प्रिय भक्ताला।
मोक्ष देण्यासाठी प्रभू श्रीराम म्हणाले की मी सगळ्या तीर्थांना आवाहन केलं जटायूला मोक्ष देण्यासाठी. तुम्ही सगळ्या तीर्थांचे राजे आहात प्रयागराज, तुम्ही सर्व तीर्थांचे राजे आहात, तुम्ही या. सगळ्यात मोठे तुम्ही आहात, तुम्ही या. मोठं म्हटलं का इगो, लय लाल करायची नाही, जास्त मापातच लाल करायची. काय कळलं तुम्हाला? नंतर डोक्यावर बसतात. प्रभू श्रीराम म्हटले प्रयागराज तुम्ही सगळ्या तीर्थाचे राजे आहात, तुम्ही मोठे आहात, तुम्ही या. सर्व तीर्थ येणारच आहे, पण तुम्ही सगळ्यात श्रेष्ठ आहात, तुम्ही या. त्याला थोडासा इगो झाला, मग उशिरा निघला. प्रभूला राग आला आणि प्रभूने सांगितलं, अरे ज्या क्षेत्रातून जटायूनं रावणावरती हल्ला चढवला, आता इथे त्याला मोक्ष द्यायचा आहे. टाकेदला सर्व तीर्थ इथे उपस्थित आहे, तुम्ही तिथे काय करता? आता उशीर झाला, तिथेच थांबा. असा अलौकिक महिमा ह्या पुण्य पावन क्षेत्रातली माती जरी कपाळाला लागली तरी भाग्य. अशा क्षेत्रात, अशा पुण्यभूमीमध्ये आपण सर्व ही सेवा भगवान शिवाच्या चरणी समर्पित करत आहोत. हे अतिपुरातन आहे, अतिपुरातन आहे. आणि या क्षेत्रावरती मला सेवा करण्याचा योग आला का, माझं किती भाग्य असेल. नाही तर गावं रोजच पाहतोय ना, गावं रोजच पाहतोय. पण गोरवडकरांना धन्यवाद देणार मी, आणि तुम्हालाही धन्यवाद देणार सगळ्यांना. या गावात अनेक कीर्तनकार आहेत. या सगळ्या कीर्तनकारांमधून माझ्या नावाला पसंती आली म्हणजे आय लाईक, आहे की नाही? नाही तर बरेच डिसलाईक होत असतात. स्त्रिय नामावलीत नाव बसलं पाहिजे ना, बोलू नका. तेव्हा सगळ्यांना, गीताताई आहेत याच गावच्या आहेत ना, किरण महाराज आहेत, परमपूज्य निवृत्ती महाराजांची. असं वाटतच नाही गेली म्हणून, खरंच नाही वाटत. माझा एक लाडका आहे किशोर महाराज खरा. नंतर दीपा पण आला माझ्याकडे, किती तयार आहे ते कुणाचं नाव घेतात माहिती? निवृत्ती महाराजांचं. असे हजारो मृदंग ज्यांनी घडवले. उषाताई आहेत, अजून हे सगळे मुलं तयार होत आहेत. ही कृपा कशाची? ही कृपा कशाची? या क्षेत्राची, भूमीची, या भूमीची कृपा आहे. तुम्हाला पण काय वाटलं बरं ही घडवावीत? ही भूमी, ही माती, तुम्ही या मातीमुळे घडलात किरण महाराज, आणि म्हणून तुम्ही अनन्य भावाने येत आहे. नाही तर किरण महाराजांचं मार्केट खूप जाम आहे. तुम्हाला काही कळत आहे ना? प्रेमात बोलता, एक लक्ष द्या. किरण महाराजांना खूप मागणी आहे. भगवान शिव महाशिवरात्रीच्या पर्व काळावरची सेवा आहे. माऊली, महाशिवरात्रीच्या पर्व काळावरची सेवा आहे. भगवान शिवाची स्तुती झाली पाहिजे, शिव महात्म्य सांगितलं पाहिजे. वारकरी संतांनी भगवान शिवाला ज्या पद्धतीनं वर्णन केलेलं आहे आपल्या परंपरेनं, पर्व विशेष भागवत धर्मी, नृसिंह जयंती, रामनवमी, वामन जयंती, जन्माष्टमी, उत्तमी शिवरात्री, 5 पर्व सांगितले वारकरी परंपरेनं. या 5 पर्वातलं सगळ्यात मोठं पर्व कुठलं असेल तर सगळ्यात उत्तम पर्व कुठलं असेल?
महाशिवरात्री. महाशिवरात्री फक्त 15 तारखेलाच नाही येते, म्हणजे वर्षात नाही येत नाही, बाकीच्या आहे. प्रत्येक महिन्याला शिवरात्र येते, प्रत्येक महिन्याला शिवरात्र येते. पण सगळ्यात श्रेष्ठ शिवरात्र कुठली असेल? महाशिवरात्र आहे. आपल्या भक्ताचा उद्धार, जन अखंड सर्व प्रहर शिवस्तुती केली, शिवनामाचा जप केला, अशा एका भक्ताचा उद्धार करण्यासाठी भगवान शिव या पृथ्वी तलावरती आलेले आहेत. काही ठिकाणी सांगितलं जातं शिवरात्री ही म्हणजे भगवान शिवाची आणि पार्वतीचा विवाह त्या दिवशी झाला. चूक, त्या दिवशी नाही झाला. शिव नामाचा जप केल्यानंतर कोणता लाभ प्राप्त होतो हे अधोरेखित करण्याची शिवरात्री, महाशिवरात्री. त्या दिवशी काही लाख पटीनं शिवतत्व या वायुमंडळामध्ये संचरित असतं आणि शिवनामाचा जप केल्यानंतर भगवान शिव कृपा करत असतात. संत एकनाथ महाराज म्हणतात, माझे भगवान काय वर्णन करावं, काय वर्णन करावं. वर्णन कुणी कुणाचं करत नाही. वर्णन करायचं म्हणजे मोठेपणा द्यायचा, वर्णन करायचं म्हणजे मोठेपणा द्यायचा, त्याची स्तुती करायची. आता सध्या कुणी कुणाचं स्तुती करताना दिसतंय का? नाही. पण संत एकनाथ महाराज भगवान शिवाचं वर्णन का करतात? का करतात? त्याचं कारण असं आहे महाराज. पैठण गोदावरीचा पुण्य परिसर, या पैठण क्षेत्री संत नाथांचा जन्म झाला. मोठे अलौकिक संत. पण नाथांचा जन्म ज्या नक्षत्रावरती झाला त्या नक्षत्र मोठं विचित्र होतं. ते मूळ नक्षत्र, मुळीची मुळी एका जन्मला, एका जन्मला. काही दिवसात नाथांचे आईवडील निवर्तले. आजोबा चक्रपाणी चिंतेत पडले, काय नाव ठेवूया बाळाचं. भगवंताचं स्मरण केलं. हे जगदीशा, नाही न बाप, कोणी मालक नाही, कुणाचा आधार नाही. पोर काय, हा अनाथ आहे, काय नाव ठेवू? अनाथ आहे, अनाथ आहे, एकच आहे, अनाथ आहे, एकच आहे, अनाथ आहे. भगवंतानी बुद्धी दिली, एक नाथ, नाव ठेवलं एकनाथ. शुचिनाम श्रीमताम गेहे योग भ्रष्टो भी जायते. पवित्र काळात, पवित्र वंशात, पवित्र कुळात, पवित्र माय बापाच्या पुटी जन्म घेतला. आजोबा चक्रपाणींनी संस्कार केले. बालवयामध्ये 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण आणि उपनिषद मुखोद्गत झाली. जंगलामध्ये जायचे, शिळेवरती बसायचे आणि समाधी लावायचे पैठणच्या बाहेर. भर उन्हामध्ये समाधी लागायची. सूर्य ढळला की मग समाधी, उत्थान झाले की घरी यायचे. रोज 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 ध्यानस्थ बसायचे. मे महिन्यामध्ये प्रखर उन्हामध्ये नाथ एका दगडाच्या शिळेवरती समाधी लावायचे. पण या उन्हामध्ये या बाळाचं रक्षण केलं पाहिजे म्हणून भगवान शिव स्वतः शेष रूपानं नाथांच्या मस्तकावरती सावली धरायचे.
जसा जसा सूर्य कलेल तसा तसा शेष फणा कलायचे आणि सूर्य सरला की आपले अदृश्य व्हायचे. नाथांच्या लक्षात आलं माझ्या समाधी अवस्थेतून उत्थान झाल्यानंतर काही अशा खुणा दिसतात की माझ्या समाधी अवस्थेमध्ये माझ्याजवळ कोणीतरी येत आहे. मग एक दिवस नाथांनी फक्त समाधीचं काय केलं, सोंग केलं आणि भगवान शेष नाथांच्या मस्तकावरती सावली धरून. नाथांच्या लक्षात आलं, असा राग आला आणि असं आवेगानं असं मागे बघितलं, कोण आहेस तू? नाथांना कळलं, कोण आहेस? पुढे ये, प्रकट हो, कोण आहेस? शेष थरथर थरथर कापू लागले. अरे प्रकट हो. भगवान शिव नाथांच्या समोर प्रगट झाले. ही चर्चा सगळ्या पंचकृषीमध्ये पसरली. ही चर्चा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पसरली. ही चर्चा काशीपर्यंत गेली. नाथांचा महिमा ऐकून काशीतनं एक वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण मुक्काम दर मुक्काम करत करत काशीमध्ये आले. शुद्धातूर तृषातूर झालेले करण्यासाठी जवळ गेला आणि कुतूहलाने विचारलं, कोण? कुठून आलात? कंठरवाण्या आवाजाने सांगितलं, काशीवरनं आलो, काशीवरनं आलो. बाबा, काशीवरून आलात का? हे 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 पैठणच आहे. ओ हे पैठणच आहे. संत नाथांना भेटायचंय. कुठे आहे? पिंपळाचा पार दिसतोय, उजव्या अंगाने जा. दाराशी तुळशी वृंदावन, सडा समाजाने रांगोळी असेल ते नाथांचं घर आहे. आनंद वाटला आणि मग झप 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 पावलं टाकत टाकत पिंपळाच्या पारापासून उजव्या अंगाने गेला. पुढे बघितलं तुळशी वृंदावन, सडा समाजाने रांगोळी, दरवाजाची कडी वाजवली आणि विचारलं, अहो नाथ आहेत का? अहो नाथ आहेत का? आईसाहेब गिरजादेवी दाराशी आल्या. वाकून नमस्कार केला. कोण? कुठून आलात? काशीवरून आलो नाथांना भेटण्यासाठी. काशीवरून आलो. आश्चर्यचकित झाल्या. ग बाई 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 बाई, काशीवरून आला? इतक्या दूरवरून? नाथांना भेटा. या ना, या 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 बस. गुळ पाण्याचे उपचार सांगित, न बसला न पाण्याचे उपचार न गुळाचे उपचार स्वीकारले. अंतःकरणामध्ये दृष्टीमध्ये फक्त भूक होती नाथ दर्शनाची. आईसाहेब नाथांना भेटायचं. आईसाहेब देवघरामध्ये गेल्या गिरिजादेवी. स्वामी, कोणीतरी पाणथोसते. खूप दूरवरून आला बाई, तुम्हाला भेटण्याची खूप भूक आहे त्यांना. नाथांची पूजा आटोपली. ओरीमध्ये आले. शिकासूत्राला जानव्याला हात घातला आणि तसाच त्या ब्राह्मण देवाला द्विजवाऱ्याला पाहून तसाच नमस्कार केला. शिकासूत्रन जानव. श्रीहरी कुठून आले स्वारी? त्यांच्या दर्शनासाठी काशीवरून मुक्काम दर मुक्काम करत करत काशीवरून पैठणापर्यंत आलो. ते नाथ समोर दिसले. अंतःकरण भरून आलं. कंठ दाटला, नैनी अश्रू होतले. भाऊ भरून सांगितलं, नाथा तुम्हाला भेटण्यासाठी काशीवरून आलो, काशीवरून आलो. काशीवरून आला? अहो भाग, जरा बघू, मला तुमचं दर्शन घ्यायचंय. त्यानं सांगितलं, मी तुमच्या दर्शनासाठी आलो ना. नाही 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 नाही, थांबा. अतिथी देवो भव. माझ्या दारात माणूस नाही आला, देव आलाय. त्या देवाचं मला दर्शन. अहो मी तुमच्या, मला देवा, अहो मी तुमच्या दर्शनासाठी. थांबा. नाथांनी लोटांगण घातलं त्याच्या चरणावरती. मग त्यांना जरा नाथांना अंतर्मुख करावं म्हणून नको म्हणतो तरी पाया पडताना पुढचं ऐका. तुमच्या दर्शनासाठी मी काशीवरून आलोय आणि का आलो ते विचारा. काशी विश्वनाथ माझ्या स्वप्नात आले. संत एकनाथ महाराज भगवान शिवाचं वर्णन का करतात, रिझन सांगतोय. भगवान शिव माझ्या स्वप्नात आले. काशी विश्वनाथाचा मुख्य पूजेचा मान आहे मला.
शिवानं सांगितलं खऱ्या संतांचं दर्शन करून घ्यायचं असेल आणि भक्ती काय आहे याचा बोध करून घ्यायचा असेल तर एक काम कर, जा पैठणात. तिथे संत एकनाथ जन्माला आले. मोठे अलौकिक संत आहेत. ते संत आहेत, शांत आहेत, श्रीमंत आहेत आणि सिद्ध आहेत. त्यांचा अधिकार भगवान स्वतः त्यांना ऋणी झाला आणि त्यांची सेवा करायला लागला. गेली 36 वर्ष श्री हरी नारायण त्यांच्या घरी कावडीनं पाणी भरतो. स्वतः अवधूत ज्यांच्या कीर्तनामध्ये सोपदार होतो आणि स्वतः श्रीहरी नारायण श्रीखंड्याच्या रूपामध्ये देवपूजेमध्ये ज्यांना गोपी चंदन उघडून देतो ते संत, ते भक्त आहेत. कशी भक्ती करायची बोध ऐकून ये जरा त्यांचा, त्यांना भेटून ये. सगळीच कामं करायचा. नाथांनी हे ऐकलं. या श्रीखंड्याच्या वेशात, या बाळ वेशात माझ्या घरी श्री हरी नारायण 36 वर्ष कावडीनं पाणी भरत होत. देवपूजेमध्ये माझ्या मांडीला मांडी लावून बसून गोपी चंदन उघडून देत होता. रात्री कीर्तन समयी माझी सेवा करण्यासाठी स्वतः चोपदार होत होता. दत्त चोपदारी करीत असे. श्री एकनाथ सदनी माधवजी सर्वही कामे करीतो. स्वकरे चंदन घासी गंगेचे पाणी कावडीने भरितो. माऊली नाथांना भाव आवरे ना. नारायण श्रीखंड्याच्या रूपातला देव शोधला करा. कुठे कुठे कुठे? आणि मग त्या बाळवेशातल्या श्रीखंड आता कुठे गेला तू? कावडीनं पाणी भरतो, देवपूजेमध्ये गोपी चंदन उघडून देतो, कीर्तनामध्ये उभा ठाकतो 2-2, 2.5, 3-3 तास. आता कुठे? ए देवा, अरे कुठे आहे तू? जीव अंतर्धान झाले आणि नाथांनी अकांत आरोळी दिली. श्रीखंड्या, ओ देवा, आता प्रगट व्हा. नाथान देहभान हरपलं, देहधरणीला कोसळला. भक्ती असावी अशी. देवापुढे बसल्यानंतर, देवाचं स्मरण झाल्यानंतर, देवाची सई झाल्यानंतर ज्याच्या डोळ्याला पाणी येतं ना, देव बाहेर नाही त्याच्यासाठी बाहेर नाही. देव कुठे प्रकट झाला? देव कुठे प्रकटला? इकडे लक्ष दे. नाथ धरणीला कोसळले. काही अवधीनंतर काशीतनं आल्या ब्राह्मणाने नाथांना सावरलं, उठा उठा. काय उठा? देवानं माझ्या घरी 36 वर्ष पाणी भरावं कावडीनं. हे माझ्या परमार्थाचं दूषण नाही रे बाबा. हे भूषण नाही, हे दूषण आहे. ब्राह्मणाने सांगितलं हे दूषण नाही, हेच खरं भूषण आहे. देव कुणाची कीर्ती गातो का? देव कुणाची कीर्ती, कुणी कुणाचं वर्णन करतं काय? हाच शब्द होता पहिला माझा. हाच शब्द होता ना माऊली. माऊली किती गोड वाजवता होता मी. हाच शब्द होता ना. त्यांनी सांगितलं देव कुणाचंही वर्णन करत नाही. किरण महाराज, सतजन म्हणजे सज्जन. सत म्हणजे कोण? सज्जन. सज्जन शब्दाची निर्मिती करणारं एक पद आहे आणि त्या पदाचा शब्द आहे सत. सत म्हणजे परमात्मा. जे देवाचे लोक आहेत, देव त्यांचीच वर्णन करतो. कशावरनं?
वाऱ्या हाती माप चाले सजनाचे 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 वाऱ्या हाती माप चाले सजना वाऱ्या चाले सजनाचे वाऱ्या हाती माप चाले सजनाचे कीर्तिमुख जाचे नारायण 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 वाऱ्याती माप चाले सजनाचे वाऱ्याती माप चाले सजना वाऱ्याती माप चाले सजनाचे वाऱ्याती माप चाले सजनाचे चाले संस्कृत मध्ये सुभाषित आहे संस्कृत मध्ये सुभाषित आहे नही वंध्या विजानाति गुरुविम प्रसव वेदना विद्वानेव विजानाति विद्वानाची किंमत कुणाला कळते गुणवानाची किंमत कुणाला कळते गुणवानाला त्याचं डायरेक्ट ऑपरेशनच करून टाकलं योग तुम्हाला जर बघायचीच असेल तर मग प्रसव वेदना कुणाला कळतात प्रसव वेदना कुणाला कळतात जी प्रसवली बाईला नाही आईला 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 तिला कळतात जिला नाही आहे ना दुखवणार आहे तिला कळत नाही जिला झालं नाही तिला कळतच नाही जोडपं एक कुणी कुणाचं वर्णन करू नये संत एकनाथांच्या बाबतीमध्ये जे वर्णन करतायत ते यथार्थ वर्णन आहे भगवान शिव ज्यांची स्तुती करतात ते संत एकनाथ महाराज भगवान शिवाची स्तुती करतात कोणत्या शालीन शब्दात करतात सेवेकरता निवडलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती ओ शिवा भोळा चक्रवर्ती शिवा भोळा चक्रवर्ती शिवा भोळा चक्रवर्ती शिवा भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती शिवा भोळा चक्रवर्ती
त्याचे पाय माझे चित्ती, त्याचे पाय माझे चित्ती, वाचे वदता शिवराम, वाचे वदता शिवराम, वाचे वदता शिवराम, वाचे वदता शिवराम. त्याचे पाय माझे चित्ते, त्याचे पाय माझे चित्ते, त्याचे पाय माझे चित्ते, त्याचे पाय माझे चित्ते, वाचे वदता शिवनाम, वाचे वदता शिवनाम, वाचे वदता शिवनाम, शिवनाम वाचे शिवनाम. अय शिव भोळाचे प्रेम त्याचे पाय माझे चित्ते, त्याचे पाय माझे चित्ते, त्याचे पाय माझे चित्ते, भोळाचा प्रभावी त्याचे पाय माझे चित्ते, त्याचे पाय माझे चित्ते, त्याचे पाय माझे चित्ते, माझे चित्ते. शिव भोळा चक्रवर्ती. पहिला शब्द शिव. या शिव या शब्दाचा अर्थ आहे माऊली, शिव म्हणजे कल्याण करणारा. असुर येऊ द्या, देव येऊ द्या, दानव येऊ द्या, नाहीतर मानव येऊ द्या, अगदी भूताचंही ज्यानं कल्याण केलं, पिशाचंही ज्यानं कल्याण केलं, असा देवच नाही विश्वाच्या पाठीवर. भोळा शब्द जो वर्णन केला तो यासाठी केला. पहिला शब्द सांगितला शिव. शिव या शब्दाचा अर्थ शिव ऐसा शब्द कल्याणकारक. शिव म्हणजे फक्त कल्याण करणारा. तुमच्या मनामध्ये भावना कोणती आहे त्याचाही विचार न करता जो भक्ताला शरण आलेल्याला प्रसन्न होतो म्हणजे शिव. शिव म्हणजे कल्याण करणारा. आणि भोळा म्हणजे ह्याच्यात जो भोळा सांगितला तो माणसं एकमेकाला म्हणतात ना, तो खूप भोळा माणूस, ज्याला कशातल्याच काही कळत नाही त्याला काय म्हणतात, भोळा. पण देवाला सगळं कळतं, फक्त तुम्हाला कळत नाही, त्याला सगळं कळतं. तुम्ही तेवढ्या बाबतीत थोडेसे मिसमॅच आहात. भोळा कशावरनं भोळा म्हटले महाराज? पहावे पुराणी, विचारा त्याला. रावणाची आई, तिचं नाव केकसी, मोठी शिवभक्त होती. लंकेतनं उठायची, समुद्राच्या स्नानाला जायची, समुद्राचं स्नान करायची, तिथं वालुकेचं लिंग करायची आणि त्या शिवलिंगाची पूजा करायची. आई थकली, रावणानं बघितलं ही या अवस्थेमध्ये रोज समुद्राचं स्नान करते. हे आई, तू परिश्रम का घेतेस? एवढी थकली ना तू, भर दुपारी तू पूजा करून येतेस, तू जाऊ नको बरं, मी शिव पूजा केल्याशिवाय थांबत नाही म्हटली आई. तुला काय पाहिजे? मला काय नाही पाहिजे, मला शिव तत्व पाहिजे, मला शिव पाहिजे, मला भगवान शिवाचं इथे लिंग पाहिजे, मी घरात पूजा करेल, काही काळजी करू नकोस. रावणाने काय केलं? रावणानं भगवान शिवाची उपासना चालू केली. बसलास तपासाठी आणि असं तप केलं. त्याच्या तपाअंती भगवान शिव प्रसन्न झाले. काय लागतं मग? रावणानं सांगितलं काही नाही, आत्मलिंग लागतं.
आत्मलिंग लागतं. असं कशासाठी? आई तुझी भक्त आहे, मी तुझा आजपासून परम भक्त आहे. तर माझी आई भक्त असेल तर मी तुझा भक्त व्हायला काहीच हरकत नाही, हे लक्षात घ्या. मी तुझा निश्चिम भक्त आहे. आणि ती पराकोटीची भक्ती राजा रावणानं दाखवली सुद्धा महाराज. त्याच्यासारखा शिवभक्त अजून जन्मालाच आला नाही. राजा रावणाच्या आयुष्यामध्ये एक नियम होता. भगवान शिवाचं शिवतत्व शिवलिंग ज्या दिवसापासून लंकेमध्ये आणलं त्या दिवसापासून राजा रावणही भगवान शिवाची पूजा करायला लागला होता. थोडासा यू टर्न घेतलाय, परत आणतो जागेवरती. पण त्याचा नियम असा होता, राजा होता तो राजा रावण. रोज 1000 कमळ त्याला शिवपूजेमध्ये लागत होती. रोज 1000 कमळ. एक दिवस एक कमळ कमी पडलं. आता करायचं काय? पूजेत न उठावं तर पूजा भंग होते, पूजा अपूर्ण राहते. आणि न उठावं तर एक कमळ कमी पडतं, ते अपूर्ण राहतं. आणि उठलो तर दोष लागेल. आता करायचं काय? कमळ कमळ कमळ. राजा रावणासारखा विद्वान कोणी नव्हता. त्याला शास्त्रज्ञान होतं, कारण तो ब्राह्मणाचा पोरगा होता. मग राजा रावणाने विचार केला, हे जर अर्पण केलं तर, कारण याला शास्त्रीय भाषेत कमळ म्हणतात. याला शास्त्रीय भाषेमध्ये देवाच्या चरणी जे शरीराचे अवयव लीन होतात ते अवयव आणि गात्र न राहता ते कमळ होत असतात. शास्त्रीय भाषेमध्ये अध्यात्मामध्ये हाताला हात नाही म्हणत, हस्तकमल म्हणतात. पायाला पाय नाही म्हणत, पद्मकमल म्हणतात. डोळ्याला डोळे नाही म्हणत, नेत्र कमल म्हणतात. हृदयाला हृदय नाही म्हणत, हृदय कमल असं म्हणतात. शिराला शिर नाही म्हणत, शिर कमल असं म्हणतात. घेतलं खड्ग आणि उडवलं. स्वतःचं शिर भगवान शिवाला अर्पण केलं. पण त्याच्या बिंबीमध्ये अमृतकुपी होती. पुन्हा दुसरं आलं. डोळे उघडून पाहत होतं, पहिलं गायब. पुन्हा उडवलं, पुन्हा अर्पण केलं. शिर उडवताना वेदना व्हायच्या, डोळे बंद करायचा, आकांत करायचा, किंचळायचा. म्हणून राजा रावणाचं एक नाव आहे किंचाळ्या रावण. किंचळायचा. असं 10 वेळा झालं. 10 शिर अर्पण केली. दशानन. दशानन शब्दार्थाचा शब्दार्थ नाही घ्यायचा, कधी कधी लक्ष्यार्थ घ्यायचा. राजा रावणाला इतकी बुद्धी होती. या त्या कालखंडातले, जगातले, विश्वातले, त्रिभुवनातले जेवढे विद्वान असतील त्याच्यातल्या 10 विद्वानांची एकटी बुद्धी राजा रावणाला होती. एकटी बुद्धी. आईला सांगितलं, काळजी करू नकोस. भगवान शिवाला प्रसन्न करून घेतलं. हे शिवा, शिवतत्व पाहिजे, आत्मतत्व पाहिजे. भगवान शिवानं दिलं. हे शिवतत्व, हे लिंग घे. जाताना मधी रस्त्यामध्ये कुठे थांबू नको. डायरेक्ट लंकेत जा आणि याची प्राणप्रतिष्ठा कर. राजा रावण चालला, पण सगळे देव भयभीत झाले. अरे यानं आतापर्यंत आपल्याला बंदिवासात टाकलं होतं. सगळे देव रावणानं बंदिवासात टाकले होते. पण आता याला जर शिवतत्व आणि आत्मतत्व जर शिवाचं भेटलं तर हा करील काय? हा भगवान शिवाला सुद्धा त्रास देईल. मग काय केलं पाहिजे? हे आत्मलिंग हिरावून घेतलं पाहिजे, भोळा. मग काय करायचं काय? आता बुद्धी चालवली पाहिजे. बुद्धीची देवता गणपती बाप्पा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव. गणपती बाप्पा प्रगट झाले. कशाला बोलवलं? इंद्र, चंद्र, महेंद्र, ब्रह्मदेव सगळे. अहो, खूप मोठं संकट येणार आहे. काय झालं? भगवान शिवानी राजा रावणाला शिवतत्व दिलं. आता तो जर बलवान झाला, त्याचं सामर्थ्य वाढेल. पुन्हा आपल्याला, तुम्हाला परत गाढवं वळायची वेळ येईल. गणपती गाढवं वळीत होता त्याच्या सत्तेमध्ये. काही काळजी करू नका, मी येतो.
मग रावण ज्या दिशेनं चालला होता त्या दिशेने गणपती बाप्पा गेले, पण गुराख्याचा वेश घेऊन. गुराखी म्हणजे कोण? गोवळ्याचा, गाई राखणारा. आणि मायावी गाई तयार केला आणि ज्या दिशेनं राजा रावण येत होता त्याच दिशेनं गणपती बाप्पा निघाले आणि गायींना आवाज देत आहेत. कुठून आवाज येतो? राजा रावणानं बघितलं, बाळवेशातला गुराखी आहे. राजा रावणानं गणपतीच्या डोळ्यात बघितलं आणि गणपतीनं राजा रावणाच्या डोळ्यात बघितलं. रावण तिथंच पंक्चर करून टाकला. जसं गणपती बाप्पानं बघितलं, राजा रावणाला मायावी शक्तीनं त्याचं पोट फुगवलं. राजा रावण वाकला. मेरे को जान दे, मेरे को जान दे. त्याला लगवी लागली. आता त्याला लागलेली नव्हती, त्याला लावलेली होती. गणपती पुढून निघाले. तर राहुल, हे बाबा चालला कुठे तू? थांब थांब, हे हातात घे, हातात घे, हातात घे. म्हणलं काय झालं? लगवीला जाऊन येतो, लगवीला जाऊन येतो. फक्त एकच विनंती, खाली टेकवायचं नाही. मी आल्याशिवाय, माझ्या हातात दिल्याशिवाय जायचं नाही. तो म्हटला मी गाई राखणार आहे, गाई गेल्या तर मी काही बोलून देणार नाही. तुला यायचं असेल लगवीला किती मिनिटं? 2 मिनिटं. किती मिनिटं? 2 मिनिटं. राजा रावण गेला बहिर दिशेला तिकडे. 2 मिनिटं होऊन गेली. ती लागलेली नव्हती, लावलेली होती. पाहता काय तोंडा का माझ्या? त्याला आवरणच. समुद्र तयार झाला तिथे आणि इकडनं गणपती, महाराज माझ्या गाई लावून गेल्या, चाललो बर का मी, परत मला दोष द्यायचा नाही. आता हा ब्राह्मण होता. राजा रावण कोण होता? बाप वंशानं ब्राह्मण होता आणि आई वंशानं दानव होता. मला दोष द्यायचा नाही. बरं, ब्राह्मण असल्यामुळं जानवं असतं गळ्यात. काय असतं? जानवं असतं. ते जानवं जर गळ्यात ना कानात घातलं तर लघवी करताना, शिसू करताना बोलायचं नाही. आणि तिकडनं बाहेर आल्यानंतर शुद्ध मातीला हात लावल्याशिवाय किंवा स्वच्छ पाणी घेतल्याशिवाय बोलायचं नाही. आता खाल्लो बरं. गणपती बाप्पानं ते शिवलिंग ठुलं, ठेवलं. बघा तुम्ही तुमचं, चाललो मी. गाई का निघाला. रावणाची जशी गणपती बाप्पानं पाठ फिरवली तशी याची लघवी थांबली. आणि मग रावण पळत गेला आणि त्या भूगर्भामध्ये चाललेल्या शिवलिंगाला असं आकळलं. आकळल्याचा परिणाम त्याचा आकार गाईच्या कानाचा झाला. ते क्षेत्र म्हणजे गोकर्ण, महाबळेश्वर. समुद्र म्हणजे, आलं का लक्षात? देवा, हो तुम्ही एवढे बोळे कसे? एवढे बोळे कसे तुम्ही? स्वतःचा सुद्धा ताबा दुसऱ्याकडे देऊन टाकता. आत्मतत्व दिलं, तुमची सगळी शक्ती रावणाला दिली होती तुम्ही. असा वेडेपणा करू नका. बरं एवढं ठीक आहे स्वतःवरती. एक दिवस त्यानं भगवान शिवानी बायको सुद्धा संकटात टाकली. कोण? बायको सुद्धा. का? त्याला काम होतं त्या भस्मासुराला. कुणाचं काम होतं? भगवान शंकराचं. काय काम होतं त्याला? चिताभस्म आणून द्यायचं. चिताभस्म कुणाचं? जनावरांचं नाही, माणसांचं. बरं नुसतं माणसांचं नाही, माळकरी माणसांचं. आता माणसाला अशाच माळा घातल्या, माळा घाला म्हटलं तरी घालती नाही आणि मरायला लागल्यावर कसं काय घालती? काही काही माणसांनी कोविड मध्ये काढून टाकले महाराज. डॉक्टरनी सांगितलं होतं मर तिकडे तसा. हो ना. मग तो भस्मासूर कंटाळला. कंटाळल्यानंतर एक दिवस त्याला नारदच भेटले. तो नारदाच्या डोक्यावर हात ठेवायला लागला. नारद म्हटला वेडा झालास का काय? मला मारून काय मिळणार तुला? हे चिपळे आणि विना, आणि याने काय करणार तू? याने काय बिझनेस होणार आहे? असं मग काय करू? तुला वर काय? ज्याच्या डोक्यावरती हात ठेवणार त्याचा भस्म होणार. वर दिला ना तुला,
शॉर्ट केला. मग एक काम कर ना तू, भगवान शंकराच्या डोक्यावर हात ठेवू ना. काय यांची ड्युटी पण, तुम्हाला ड्युटी पण झाल्यावर पगाराचा काय विचार करतो तू? तिथला मालक होणार. तिथला कोण होणार तू? पावर दिला ना तुला. आणि त्याची बायको पार्वती किती सुंदर, एकाच नंबर, ती तुझी होणार. पार्वती माता पार्वती सारखी सुंदर स्त्री या जगामध्ये कोणीच नाही. ज्ञानोबरायांनी गीता किती सुंदर हे वर्णन करत असताना पार्वती मातेचं उदाहरण दिलंय. तैसे नित्य नूतन देखीजे गीता तत्व तेत हरू म्हणू का नेनीचे देवी जैसे का स्वरूप तुझे नित्य नूतन देखीजे गीता तत्व. माता पार्वती, पार्वती म्हटल्यानंतर भस्मासूर म्हटला लगेच जातो. भस्मासूर गेला. भगवान शंकर म्हटले अरे चिता भस्म आणलंय का? हो हो आलो 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 म्हणताना डोक्याच्या हात ठेवायला लागला भगवान शिवाचे. भगवान शिव उठले पूजेतनं आणि पळू लागले, हात त्याच्या पाठीमागं. शिव पुढे, भस्मासूर मागे. आता काय करायचं, आता काय करायचं, आता काय करायचं? पटकन जीवलग मित्र आठवला. भगवान शिवाचा मित्र कोण? भगवान विष्णू. हे श्रीरामा, महादेव भजन करायला लागले. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. भजन करी महादेव, भजन करी महादेव. देव भजन करी महादेव, भजन करी महादेव. राम पूजे सदा सेव, राम पूजे सदा सेव. भजन करी महादेव. शिवा रामा नाही भेद, दोन्ही देव एकी सिद्ध. रे ना शिवरंजन, शिवाचं मनोरंजन करणारी. हे खूप राग आवडतो भगवान शिवाला. याचं या रागाचं नाव शिवरंजनी कोण आहे? पार्वती. शिवाचं रंजन करते ती. भगवान शिव पुढे पळतात. भजन केलं देवाला, देव आठवला. श्री विष्णू आलोच. मोहिनीचं रूप घेतलं. काळजी करू नका, मी आहे. शॉर्ट केलं परत. तुम्ही बाजूला झाडाच्या आड लपवलं. आणि मोहिनी मुळात श्रीहरिनारायणाचं रूप, विष्णूचं रूप. ज्या दिशेनं भस्मासूर चाललाय त्या दिशेनं आडवे आले. पायात पैंजण, श्वेत वस्त्र परिधान केलेली. हळूहळू हळू असा मंद वारा मोहिनीनं निर्माण केला. इकडे बघा. मंद वारा जसा निर्माण केला तसा विजांचा कडकडाट चालू झाला. मंद मंद पाऊस चालू झाला. पैंजणात, पायात पैंजण घातलेली मोहिनी भस्मासुराच्या रस्त्यातून उभी ठाकली. आणि भस्मासुराची नजर मोहिनीकडे गेली. त्यानं जाग्यावर चौथा गिअर रिवर्स केला. डायरेक्ट चौथा चालू होता. कोणता कोणता काय म्हणतात त्याला? हँड ब्रेक वाढला त्याने लगेच. हँड ब्रेक. गाडी जाग्यावर पॉज. मोहिनीकडे बघत होता. कामा तो राम नाम न भय. आता मी शृंगार रसाचं वर्णन करतोय. कशाचं? हे वक्तृत्वातले रस आहेत. त्याला अभिनव म्हणतात. काय म्हणतात? अभिनव म्हणतात. त्या मोहिनीचं सर्वांग त्यानं निहाळलं. इतकी लावण्यवती श्री माझ्या आयुष्यात मी बघितली नाही. भस्मासूर विसरला. कुणाला विसरला?
भगवान शंकराला आणि पार्वतीला विसरला. काय काय माणसं काय काय विसरतील, काय ते न गेलेलं बरं तिकडं. तिला बघू लागला, वा वा वा, माझ्या आयुष्यात तुमच्या इतकी सुंदर बघितली नाही मी स्त्री कोणती. इतक्या एकांतात एकट्या कशा? पाऊस पडतोय, काही छत्री? नो नो नको, मी बरी एकटीच अशी म्हटली ती. मग हा भस्मासूर तिला म्हटला, तुमचा नंबर मिळेल का? तुम्हाला व्हॉट्सअपवरती संध्याकाळी चॅटिंग करतो. चॅट नाही, नंबर नको. तुम्हाला मग फेसबुकवर आहे का तुम्ही? का अकाउंट लॉक आहे तुमचं? दिस अकाउंट इज प्रायव्हेट. असले बरेच सेटिंग करून ठेवले तुम्ही, मला माहिती. तुमची सेटिंग आणि चॅटिंग सगळी माहिती. फक्त तुमच्या आई बापाला फसवू नका, एवढी शंकराच्या चरणी प्रार्थना आहे तुम्हाला. काहींना कोड कळाली का नाही कळाली काय माहित नाही. भस्मासूर म्हणाला, इकडे कुठे तुम्ही? ती म्हटली, मी सामान्य स्त्री नाही, मी ब्रह्मदेशातली आहे. इतर स्त्रियांच्या शरीरामध्ये रक्त असतं, माझ्या शरीरामध्ये अमृत आहे. इतकं अद्भुत वर्णन आहे महाराज. माझं वय आडवं येत आहे, वय आडवं येत आहे. बाकीच्या स्त्रियांच्या शरीरामध्ये रक्त आहे, माझ्या शरीरामध्ये रक्त नाही. एका एका शरीराच्या अवयवाचं वर्णन शृंगार रसानं इतकं अद्भुत व्यक्त केलंय. मी मर्यादा सांभाळून बोलतोय. ती म्हटली, याच्यामध्ये अमृत आहे, सामान्य नाही आहे. आणि जसा पाऊस पडत होता तसं त्या मोहिनीचं अंग प्रत्यंग भस्मासूर निहाळत होता. त्याचा काम उत्पन्न झाला. मला तुमच्याशी लग्न करायचंय, कोणती अट आहे तुमची सांगा. ती म्हटली, अट नाही, माझ्यासारखं नाचून दाखव. जमलं तर बघ, माझ्यासारखं नाचता आलं. तो म्हटलं, कोणता ताल धरायचा तेवढंच सांग. कोणता ताल धरायचा? त्रिताल धरायचा. हा धरण. मग मोहिनी नाचायला लागली, वेगवेगळ्या प्रकारचे अंग विक्षेप करायला लागली. जशी मोहिनी नाचते तसा ताल धरला भस्मासुराने. अरे ती एकटी मोहिनी होती, इथं लागल तेवढ्या मोहिनी आहेत, पण मी भस्मासूर नाही. माझ्या मीरा मुक्ता वाजवाटा. मोहिनीनं ताल धरला असे बेतान होऊन मोहिनी नाचू लागली. भस्मासूर म्हणला, खूप छान, ओ माय गॉड, नाचू लागला. मध्येच मोहिनी गुडघा वाकडी करते, कंबरला चकते, हाताला मुरड देते, वेगवेगळे नेत्रबाण सोडते. भस्मासूर घायल केला. मोहिनीनं नाचण्याचा वेग वाढवला. मंद मंद वारा वाहत होता, मंद पाऊस पडत होता. अशा हवेशात मोहिनी नाचायला लागली. पदर तिने हवेत फेकला. भस्मासूर घायल झाला. आता मात्र तिने हाताचे इशारे, नेत्रबाण, तिचा आवेश वाढला. उड्या मारू लागली, वेगवेगळे इशारे करू लागली. भस्मासूर घायल झाला. तिनं उजवा हात वरती केला आणि म्हटली, नाच. भस्मासूर नाचायला लागला. भस्मासूर नाचतोय. मोहिनीने सांगितलं, बघ. त्यानं हात केला, नाच. नाचू लागला. हातवर, हातवर, हातवर. अरे तुम्ही काय भस्मासूर आहे का काय रे? मोहिनी म्हटली भस्मासुराला. भस्मासुरानं हात वर केले. उडी, उडी.
भस्मासुराने हात ठेवले, जळून भस्म झाला. सगळ्या देवतांनी सुटकेचा निश्वास सोडला आणि मग झाडाच्या आड लपलेले भगवान भोलेनाथ प्रगट झाले. सगळे देव म्हटले, देवा अहो तुम्ही इतके तरी भोळे होऊ नका. तुम्ही एकदा अडचणीत गेले, रावणाच्या भस्मासुराच्या अडचणीत घातलं बायकोला, मित्र धावून आला. मग एक तरी मित्र असावा हे कोण सांगतंय? भगवान शिव सांगतोय बघा. तो वेळेला कामाला येत होतो. मग सगळे देवाने निश्वास सोडला. सगळे असे कसे देव? भोळे भोळे, असे भोळे देव. भक्त पाहायचा असेल ना भगवान शिवाचा, तर राजा रावणासारखा भक्त अजून जन्माला नाही आला. राजा रावण, ती जी लंका आहे ना, ती लंका भगवान रावणाची नव्हती. ती लंका भगवान शिवाची होती. आपली प्रिय पत्नी पार्वतीला ती म्हटली, भगवान माझ्या बापाचा विरोध पत्करून तुमच्याकडे आली मी. हा, मला छोटस तरी घर द्या, स्मशानात राहते मी तुमच्या बरोबर. कधी कधी तुम्हाला चांगली लहर आली का चालले स्मशानात. भूते वेताळ नाचती हर्ष युक्त उमापती, भस्म उठी रुंडमाळा, हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा, गज चर्म व्याघ्रांबर, कंठी शोभे वासुकी हार, तर मी राहते. छोटस छोटुल घर द्या मला, छोटस माझ्या मनासारखं सोन्यासारखं छोटं घर द्या. उमा, सोन्यासारखं नाही, सोन्याचंच देतो. कुबेर, ए विश्वकर्मा, आवाहन केलं. कुबेर आला आणि विश्वकर्मा आला. डिझाईन तयार करा, सोन्याची घरं बांधायची आहे. कुबेरा तू भाऊ आहेस माझा, जे लागेल तू द्यायचंय मला. विश्वकर्मा, मी तुझ्यावरती प्रसन्न आहे. इंजिनियर विश्वकर्मा, फायनान्सर कुबेर. भगवान शिवानं सांगितलं स्ट्रक्चर तयार करा, माझ्या प्रिय पत्नीला आवडेल असं सोन्याची घरं निर्माण करायची, लाखो करोडोच्या संख्येत. सगळ्यांनी तयारी केली. भगवान विश्वकर्माने या पृथ्वी तलावरचे सगळे इंजिनियर्स घेतले, गोरख महाराज, आणि अशी तयार केली. आणि तिचं नाव काय? लंका. सोन्याची लंका. आता तिची वास्तुशांती करायची. वास्तुशांती करायची म्हणजे साधी नाही करायची. वास्तुशांती करायची तर शास्त्राने युक्त वास्तुशांती करायची. काही लोक, जो बामण 10व्याला तोच वास्तुशांतीला, जो 13व्याला तोच लग्नाला, हे नाही चालत. प्रत्येकाची, मी आज बोर्ड बघितला, त्या बोर्डावरती रामकृष्ण नाव होतं आणि त्यांच्या दशक्रियेला सुद्धा खाली रामकृष्णच होतं फाट्यावरती ना. म्हणजे असं संयुक्तिक पाहिजे, संयुक्तिक. आणि त्याच विभागात आहे मी, त्याच वाटेवरती आहे, संयुक्त. हा, 2 किरण आहेत, 1 किरण नाही. आणि या दोघांची आवळायला गतीर आहेत. गतीर, किरणांची गती आवरायला गतीर आहे. वेळेत करतो, 5 मिनिटात, काळजी करू नका. संयोजकांना टेन्शन आलं असेल. माझं 1 टाइमच होईल सगळं. पण प्रसाद आहे ना, प्रसाद. आणि तुम्हाला प्रसाद माहित नाही, मी सांगतो, गुलाबजाम आहे आज. मला सांगितलं संयोजकांनी. हा, तुम्हीच ना, आजचे पहार यावल तुम्हीच ना. काय नाव तुमचं? हगवणे, कसूर दादा. वा. आणि मला फोन कोणी केला होता? कुठे गेले? कुठे? प्रल्हाद. असा भक्त असावा प्रल्हादासारखा, बस. हो, वास्तुशांती करायची आणि वेद मंत्राचं गायन करणारा, शास्त्रोक्त गायन करणारा गायक पाहिजे, ब्राह्मण पाहिजे, वेदशास्त्र संपन्न पाहिजे. शोधा. शिवदूतांनी शोध घेतला, एक नाव पुढे आलं. ते नाव होतं रावणाचं. एक जण म्हटलं, अरे पण तो राक्षस आहे. अरे नाही, तो राक्षस नाही, तो ब्राह्मण आहे. दोघांमध्ये भांडण झालं. मग एक जण शहाण्याला विचार केला, अरे तो ब्राह्मण बी आणि तो राक्षस बी कस काय? अरे त्याची आई राक्षसी नाही, तिचं नाव केकसी, आणि त्याचा बाप ब्राह्मण आहे, त्याचं नाव ऋषी विश्रवा, वेदशास्त्र संपन्न, सगळं शिकून गेलाय. पहावे पुराणी विचारून वेद मंत्र. हो, गायक त्याच्यासारखा गायक कुणीच नाही. स्वतःच्या शरीराचा वीणा राजा रावणानं तयार केला होता भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी, सगळ्या स्वतःच्या शरीराचा. हो, तंबोरा बघा कसा आहे.
राजा रावणाचं वाद्य येते तंबोरा. त्यानं बनवलाय स्वतःच्या शरीराचा. शरीरातल्या सगळ्या शिरा तंतू वाद्याच्या रूपात घातल्या. शिर तंबोऱ्याच्या. बोलवा त्याला. बोलवलं. पूजा आरंभ केली. वास्तुयज्ञ आरंभला. असे मंत्र गायले. सगळं वातावरण संगीतमय. अध्यात्माची ऊर्जा पवित्र वातावरण झालं. भगवान शिव म्हटले वा, असा गायक मी बघितला नाही की जो वेद मंत्राचं गायन करतोय. प्रसन्न झाले. पूजेचा पूर्णाहुतीचा मंत्र म्हटला आणि भगवान शिवानी सगळ्या दरबाराला एकत्र बोलवलं. त्या ब्राह्मणाला बोलवा, त्याला मला इच्छादान द्यायचंय, त्याला जे लागेल ते देणार आहे मी. दरबार भरला. ब्राह्मणाला पुढे बोलवलं. बोला तुम्हाला काय लागतं. मला इच्छादान द्यायचंय. राजा रावण म्हटलं इच्छा तुमची का माझी. इच्छादान म्हटल्यानंतर समोरच्याची, ज्याला द्यायची. काय लागतं. रावण चतुर होता. धाडस, आईचं धाडस होतं आणि बापाची बुद्धी होती. दोन्ही गोष्टी होत्या. धाडस आणि बुद्धी दोन्ही वापरलं आणि म्हटलं मला जे पाहिजे वचन द्या म्हटला. शिव म्हटले घे वचन. तो म्हटलं वचन नको, संकल्प सोडा. सोडला संकल्प आणि त्या संकल्पात सांगितलं मला जे पाहिजे. भगवान शिव म्हटले तथास्तु. तो म्हटला लंकाच पाहिजे. आता पाणी सोडलं गेली लंका. असे मंत्र कुठले गायले असतील की मंत्र सांगतो मी तुम्हाला. त्या मंत्राचं नाव आहे शिवतांडव मंत्र. शिवतांडव स्तोत्राच्या निर्मितीच्या आरंभाला महर्षी अगस्तींचं प्रार्थना केली. महर्षी अगस्तींना नमन केलं. अगस्त्य आश्रमात सुद्धा सप्ताह चालू आहे आता अकोल्याला. त्याचं कारण काय माहितीये. शिव तिथे आहेत आता. शिव इथे आहेत आता. जिथे भक्त गातात तिथे आहे. शिवतांडव स्तोत्राची निर्मिती केली. अगस्तींना नमन केलं. एवढं स्तोत्र गायचं नाट पाहिजे. ओम श्री हार्मोनियमला बेस दे थोडा. ओम श्री अगस्तेश्वराय नमः. ओम श्री अगस्तेश्वराय नमः. जटाटविक जल जल प्रवाह पावितस्थले. जटाटविक जल जल प्रवाह पावितस्थले. तुंग मालिका. जटाकटाह संभ्रमन् भ्रमन्निलिम्ब निर्झरी. विलोल वीची वल्लरी विराज
वाट पावके किशोर चंद्रशेखर रती प्रतीक्षण ममा नरेंद्र नंदिनी विलास बंधु बंधु सुरंदिगंत संतती प्रमोदमान मानसे कृपा कटाक्ष धोरणी निरुद्ध दुर्धरापती क्वचित दिगंबरो मनो विनोद में तु वस्तुंगी ओम नमः शिवाय ताली 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 शिवाय शंकर शंकर महादेवा भोले ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वन्दं हृदयारविंदे भवं भवामि सहितं नमामि कैलासवासाश्वतंत्रमौळि फणीन्द्र माता वसुते जयाय कारुण्य सिंधु भवदुःखारि कुलवीन शंभो मनकोणधाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय शिवस्तुतीनं प्रसन्न होतात आशीर्वाद देतात कैलास के निवासी कैलास के निवासी नमो बार बार आए शरण तिहार प्रभु तार तार आए शरण तिहार प्रभु तार तार कैलास के निवासी नमो बार बार आए शरण तिहार प्रभु तार तार आए शरण तिहार प्रभु तार तार आए शरण तिहार तार तार आए शरण तिहार तार तार तूने भक्तों को तूने शिव कभी निराश ना किया मांगा जो वरदान तूने झट से दे दिया भक्तों को तूने शिव कभी निराश ना किया मांगा जो वरदान तुमने झट से दे दिया कैलाश के निवास नमो बार बार आए शरण तिहार प्रभु तार तार आए तिहार में तो तार तार शिव 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 तेरा पल पल बीता जाए तेरा पल पल बीता जाए मुख से चपले नमः शिवाय पल पल बीता जाए मुख से चपले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय
नमः शिवाय. तो भोळा, तो प्रसन्न होतो. शिव भोळा चक्रवर्ती काय नाही, त्याला इथे साठवा. त्याचे पाय माझी चित्ती, त्याच्या दरबारातच त्याला शरण जा. हात वर करून भजन करा. कंट्रोल ऑफ टाइम. विठोबा रखुमाई चला पटकन. आता द्यायचे ना. हो बार कुमाई, हो बार कुमाई, हो बार कुमाई, बार कुमाई, बार कुमाई, बार कुमाई, हो बार कुमाई, हो बार कुमाई, हो बार कुमाई, 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 बार सगळ्यांना धन्यवाद देतो. एका चरणाचा भाव केला फक्त, बाकीचं बघू जेव्हा मिळेल तेव्हा. शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती, वाचे वदता शिवनाम तया नभाती कोदकाम, धर्मार्थ काम मोक्ष शिव देखदा प्रत्यक्ष, एका जनार्दनी शिव निवारी कळीकाळाचा भेव. शिव महात्म्य सांगणारा हा नाथांचा अत्यंत गोड अभावी अभंग आहे. वेळेअभावी किंवा जसं माझ्या बुद्धीनं मला जमलं तसं मी करण्याचा प्रयत्न केला. काही चुकलं असेल तर बुद्धीचे दोष आहे. मायबापाचं अंतःकरण करून पोटात घ्या. पहिलंच कीर्तन आहे. गोरवडकरांना कोटी कोटी धन्यवाद देतो. आजचा ज्यांचा पहार आहे त्या सगळ्या सेवेकरांना, सेवादातांना, सौजन्यवाल्यांना मनापासून धन्यवाद. सर्व हगवणी मंडळी, त्याचप्रमाणे सगळे गुणीजन, सगळे किरण महाराज, दोन्ही किरण महाराज, हे सगळे लेकरं, हे बारकाले, सिस्टीम, राम लखन, तुझं कौतुक करावं तेवढं आहे. पहिलीच वेळ झाली आपली आता. खूप छान. तुला 100% 100 मार्क. तुला टाळ्या वाजवा त्याच्यासाठी. माझे नित्य सहकारी माझ्यासोबत कायम जे असतात, हार्मोनियमच्या संवादिनीच्या साथीला, ते अत्यंत तरबेज गोड जसं वातावरण असेल तसा रिस्पॉन्स. आमच्या संगमनेर तालुक्यातलं एक वैभव माऊली महाराज भागवत, त्यांनाही धन्यवाद देतो. सर्व चोपदार विनेकरी, महिला मंडळीचा संख्या जास्त आहे, तरुण बांधव, मला खूप छान आवडलं. आल्या आल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार, त्याच्यानंतर दुसरा पुष्पहार घातला शहीद जवान शंकररावजी हगवणे यांच्या पुतळ्याला हार घातला. आणि तुमच्या अंतःकरणातल्या भावना माझ्यापर्यंत पोहोचल्या. तुमच्या सगळ्या कर्तृत्वाला मी सलाम करतो. आता एक झाड दिलं मला, आणि झाड कशाचं आहे? वडाचं झाड दिलं, अक्षय दिलं मला. वड हा अक्षय आहे, त्याबद्दल सगळ्या गोरवडचा वड दिला मला. आणि किती हा वड किती आहे, किती मोठा आहे हा, ऐतिहासिक वड आहे हा, पुरातन वड आहे. किती एकरात आहे? किती एकरात असेल? 5. असाच वड आमच्या तालुक्यात आहे, संगमनेर तालुक्यात पीएमगिरीला. सयाजी शिंदे पाहायला आले होते. तो खोटा अद्भुत आहे. म्हणून तुम्हाला धन्यवाद देतो. उशीर झाला असेल दिलगिरी व्यक्त करतो. ज्ञान